अंधार पसरतो जेव्हा दिशात काही, पुढे पाऊल पडण्या मार्ग दिसतही नाही. या अंधारातच पहाट उद्याची दडते, स्वप्नांचे पाखर धुंद होणे उडते. मग क्षितिजे सारी त्यास होणी मुक्त, मन उधाण वाऱ्यावरती होई आसक्त. क्षितिजावरी लाभेल यशाची मुहूर्त मेढ, हा मार्ग ध्येय पूर्तीचा A to Z. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, स्टेट बँक ट्रेझरी समोर, बसंत बहार टॉकीज जवळ, कोल्हापूर. फोन 32 42 777. A to Z. संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन. बालाजी कलेक्शन, यशस्वी पुरुषांची पहिली पसंती. बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी. केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात येत्या 3 वर्षात 60,000 कोटी रुपयांचं सिंचन प्रकल्प पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. इचलकरंजी इथं झालेल्या अपघातात तरुण छायाचित्रकाराचा दुर्दैवी अंत. शासकीय कार्यालयाच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचा अभाव, बी न्यूजचं विशेष वृत्त. आणि सिरियल किलिंगच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात भिकाऱ्यांची हकालपट्टी मोहीम सुरू. सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बीमॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, well equipped laboratory, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service, industrial level infrastructure. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बीमॅट, NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977.
देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. राज्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून केंद्र आणि राज्य शासन 60,000 कोटी रुपये खर्च करून जलसिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध आणि सूक्ष्म नियोजन करत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेळेवाडी इथं डाव्या कालव्याच्या पाणीपूजन प्रसंगी ते बोलत होते. भाजपनं आजवर जनतेच्या भावनांचा खेळ केला मात्र विकासाचा कोणताही कार्यक्रम राबवलाच नाही. अशा पक्षाला लोक स्वीकारतील कसे असा टोला पवार यांनी लगावला. राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरणातून डाव्या कालव्यातून 32 ते 42 किलोमीटरमध्ये सोडलेलं पाणीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार KP पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार अजित पवार यांनी राज्यातील आघाडी सरकारनं जनतेच्या विकास योजना राबवून सर्वसामान्य जनतेला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं. काळमावाडीच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी सुमारे 75 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर डाव्या कालव्यातून कागलपर्यंत पाणी जाण्यासाठी 94 कोटी रुपये निधीची गरज असल्याचं नामदार पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी पाण्याची गरज ओळखावी असं आवाहनही नामदार पवार यांनी केलं. भविष्यात पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. राज्यात पाणी साठ्यात वाढ करण्यासाठी रखडलेली सर्व धरणं पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातलं पाणी अडवावं आणि आपला हक्क त्याच्यावर सांगावा. उद्या पाणीच नाही अडवलं बाहेरचे म्हणाले की आम्हाला अलमट्टीला पाणी द्या, आम्हाला आंध्र प्रदेश मध्ये पाणी द्या, काय करायचं? म्हणजे कुठलं पाणी अजित पवारने काय कुठलं ढगातलं पाणी आणलं? पाणी कमी झालं शेतीचं. वरच्या खालच्या भागात जे पाणी जायचं त्यांना आता सांगतो बाबा ठिबकवर करा. बाकीकडे महाराष्ट्रामध्ये आता ठिबकला प्राधान्य देण्याचं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मी एकाच सांगितलं सुरुवातीला की सगळ्या गोष्टी करताना पैसा शेवटी लागतो आणि म्हणूनच साधारण 60,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीनं आम्ही 3 वर्षामध्ये तो त्या ठिकाणी आखलेला आहे. काळमावाडी धरण उजवा आणि डाव्या कालव्याची गळती थांबवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतानाही गळती थांबत नाही. यावर मात्र नामदार पवार काहीच बोलले नाहीत. भाजपनं फक्त टीका करण्यापलीकडे काहीच केलं नाही. त्यांना फक्त भ्रष्टाचार हाच मुद्दा दिसतो. पण त्यांनीच भ्रष्टाचार केल्यानं कर्नाटकातील सत्ता गेली. त्यामुळे जनता त्यांना स्वीकारत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्रातील धरणातून वाहणारं पाणी कर्नाटकला देण्यापेक्षा दुष्काळी राज्याकडे वळवणं गरजेचं आहे असं नामदार हसन मुश्रीफ म्हणाले. आमदार KP पाटील यांनी धरण आणि कालवे यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी जलसंपदा सचिव एकनाथ पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, जिल्हा परिषद सदस्य AY पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, राधानगरीच्या सभापती वंदना पाटील, भोगावती कारखाना चेअरमन धैर्यशील पाटील, अधीक्षक अभियंता खलील अन्सारी, अविनाश सुर्वे, कार्यकारी अभियंता SM चव्हाण, DK माने यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी सांगली मार्गावर पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. या अपघातात इचलकरंजीतील फोटोग्राफर प्रशांत सुभाष चौगले हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र महेश कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजीतील चिनार हाऊसिंग सोसायटी इथं राहणारा प्रशांत सुभाष चौगले यांचा सांगली नाक्याजवळ उज्ज्वला फोटो स्टुडिओ आहे. फोटो अल्बम करण्यासाठी प्रशांत चौगले हे आपले मित्र महेश कांबळे यांच्या समेत सांगली इथं पल्सर मोटरसायकलवरून गेले होते. सांगलीहून परत येत असताना पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ अज्ञात वाहनानं मागून त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली.
जोराची धडक बसल्यानं प्रशांत आणि महेश खाली पडून गंभीर जखमी झाले. काही वाहन चालकांनी तातडीनं त्यांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर महेश कांबळे याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं हलवण्यात आलं. घटनेबाबत माहिती मिळताच प्रशांत याचा मित्रपरिवार आणि शहरातील फोटोग्राफर, व्हिडिओ शूटर यांनी गर्दी केली होती. घटना नेमकी कुठं घडली याबाबत संभ्रमावस्था असल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मृताची नोंद घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी हा अपघात हातकणंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. शिक्षक मतदारसंघातील आमदार भगवान साळुंखे यांच्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील 127 शाळांना एलसीडी प्रोजेक्टरचं नुकतंच वितरण करण्यात आलं. आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या 4थ्या वर्षाच्या कार्यवृत्तांताचं प्रकाशनही करण्यात आलं. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील आमदार भगवानराव साळुंखे यांच्या निधीतून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी 4 वर्षापासून शाळांना संगणक देत आहेत. आतापर्यंत 400 संगणकांचं वितरण विविध शाळांमध्ये करण्यात आलंय. यंदा जिल्ह्यातील 127 शाळांना एलसीडी वितरणाचा कार्यक्रम आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन इथं पार पडला. यावेळी त्यांच्या कार्यवृत्तांचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार भगवान साळुंखे, आचार्य रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन ॲडव्होकेट के.ए. कापसे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू अशोकराव भोईटे, आमदार चंद्रकांतदादा पाटील, शरदचंद्र साळुंखे, डी.बी. पाटील, वसंतराव देशमुख यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. औषध दुकानदारांसाठी नव्यानं लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय औषध विक्री संघटनेच्या वतीनं केली जात आहे. याबाबत सुरू असलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून 1 जूनपासून होलसेल विक्रेत्यांनी औषधांची खरेदी बंद केली आहे. संघटनेची मागणी मान्य झाली नाही तर 15 जुलै रोजी व्यवसाय परवाना शासन जमा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात औषधाची टंचाई भासू शकेल. अन्न आणि औषध प्रशासन अधिनियम 1968च्या कायद्यानुसार औषध दुकानात फार्मासिस्ट नसल्यानं कारवाई करण्यात येत आहे. या विभागाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे औषध दुकानदारांनी यापूर्वी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलन केलं होतं. लोकप्रतिनिधी आणि औषध विक्री संघटनेमध्ये झालेल्या चर्चेनंतर दुकानदारांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र अजूनही दुकानदारांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द केलेल्या नाहीत. तसंच अनेक औषधांच्या किमती कमी केल्यानं विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शासनानं या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी होलसेल औषध विक्रेत्यांनी 1 जूनपासून खरेदी बंद आंदोलन सुरू केलंय. शासनानं या अटी रद्द केल्या नाहीत तर 15 जुलैपासून औषध विक्री परवाने शासन जमा करण्याचा इशारा औषध संघटनेनं दिलाय. परिणामी येत्या काही दिवसात रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रानं कधी नव्हे इतका दाहक दुष्काळ अनुभवलाय. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळानं शासनाला सिंचनासाठी कृती करायला भाग पाडला आहे. दुष्काळाची तीव्रता कमी करायची असेल तर सिंचन प्रकल्पाबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीनं शासनानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. नवीन बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जाणार आहे. मात्र शासनाच्याच अनेक इमारतींच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेलं नाही. हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधारच म्हणावं लागेल. जंगलतोड, वृक्षतोड आणि वाढतं नागरिकीकरण यामुळे पाण्याचे स्रोत हळूहळू कमी होऊ लागलेत. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातोय. पण ज्या प्रमाणात भूगर्भातील पाण्याचा उपसा केला जातो त्याच्या तुलनेत पाण्याचं पुनर्भरण केलं जात नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावू लागली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडा विभाग तर पूर्णपणे कोरडा पडला. राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे चटके संपूर्ण देशाला भोगावे लागले. दुष्काळावर काही अंशी तरी मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवणं काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका, नगरपालिकांनी आपापल्या हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणं अत्यावश्यक केलंय. शासनानंच रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली असली तरी त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र दिसून येत नाही. कोल्हापूर महापालिकेनं शहरात बांधल्या जाणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली आहे, पण स्वतःच्या इमारतीमध्ये कुठंही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवलेला नाही. कोल्हापूर शहरात शासनाची अनेक कार्यालयं आहेत. मात्र शिवाजी विद्यापीठ परिसर वगळता अन्य कोणत्याही कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवलेला नाही. या प्रकल्पाची अंमलबजावणी घराघरात व्हायची असेल तर छतावर पडणारं पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे. 6x6चा खड्डा काढून त्यामध्ये छतावरून पडणारं पावसाचं पाणी सोडणं म्हणजेच पाण्याचं पुनर्भरण करणं. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी छतावरील पाणी मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला पाहिजे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात कोणतंही प्रदूषण नसतं.
ते पाणी अतिशय शुद्ध असल्यानं पिण्यासाठी वापरल्यास साथीचे रोगही पसरत नाहीत. त्यामुळे शासनानं सर्व शासकीय कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालय, शैक्षणिक संस्था या ठिकाणी हा प्रकल्प राबवून नदी नाल्यामध्ये वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवलं तर भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि दुष्काळाचं संकट भविष्यात कधीही उद्भवणार नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग आणि कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात भिकाऱ्यांचे खून होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लक्ष्मीपुरी पोलिसांनी 3 भिकाऱ्यांना अटक केली. या भिकाऱ्यांची रवानगी पुण्यातील भिक्षागृहात करण्यात आली आहे. कोल्हापुरातील भिकाऱ्यांचं खून सत्र हा सध्याचा चर्चेचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी भिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी भीक मागणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी 2 महिला आणि 1 पुरुष अशा 3 भिकाऱ्यांना अटक केली. या तिघांना न्यायालयानं पुणे इथल्या भिक्षा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार या तिघांची रवानगी पुण्यातल्या भिक्षा केंद्रात करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक PD पोमण यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये भिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही प्रकार घडलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही भिकाऱ्यांच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्या सार्वजनिक ठिकाणी काही भिकारी भिक्षा मागताना निघतील त्यांना आम्ही ताब्यात घेत आहोत. आजच आम्ही 1 पुरुष आणि 2 महिला यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यांना कोर्टासमोर हजर करून कोर्टाने त्यांना पुणे येथील भिक्षेकरी केंद्रामध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे ह्या तिघांना आम्ही पुणे येथे पाठवलेले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस पकडतील या भीतीनं अनेक भिकारी गायब होऊ लागले आहेत. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 75 पदांची निर्मिती. मानसोपचार तज्ञांच्या परिषदेला कोल्हापुरात प्रारंभ. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे इथं युवकाचा मृत्यू. खुनाच्या संशयावरून पत्नी चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय
शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास. व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए. जब दिल चाहे
HP चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. अस्सल विना पावडर दूध शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी
हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. उत्तराखंड महाप्रलय, 32,000 भाविक अद्यापही अडकलेत. मृतांची डीएनए चाचणी करणार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची माहिती. शांघाय शहराच्या धर्तीवर मुंबई शहराची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव. जैतापूर प्रकल्प सेनेमुळे रखडला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप. खंडणी मागणाऱ्या 2 नक्षलींना गडचिरोलीत अटक. उत्तराखंड जलप्रलयामुळे भाजपचं जेलभरो आंदोलन तुर्तास स्थगित. दहिसरमध्ये 4 मजली इमारत कोसळून 7 जण ठार, 6 जखमी. सातारात 2 मुलांना विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या. आता वळूयात इतर बातम्यांकडे. मनोविकाराबाबत आलेलं नवीन संशोधन, उपचार पद्धती या संदर्भातील माहिती मानसोपचार डॉक्टरांना व्हावी या उद्देशानं भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या कोल्हापूर शाखेमार्फत 2 दिवसीय विशेष परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेला आज प्रारंभ झाला. मानसिक आजाराची कारणं, लक्षणं आणि त्यावर असणारी विविध औषधं याबाबत या परिषदेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. भारतीय मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या पश्चिम विभाग शाखेच्या वतीनं कोल्हापुरात विशेष परिषद भरवली आहे. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये भरवण्यात आलेल्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं. परिषदेच्या आयोजनामागील भूमिका डॉक्टर LM नगरकर यांनी विशद केली. ऑर्गॅनिक सायकिएट्री या विषयाअंतर्गत स्मृतिभ्रंश, विभ्रम या महत्त्वाच्या विषयावरील नवीन शोध, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. मनोविकाराचं निदान करण्यापूर्वी शारीरिक व्याधींमुळे मनोविकाराची लक्षणं निर्माण होतात, म्हणून मेंदू आणि शारीरिक दोष याचा प्रथम शोध घेणं आवश्यक आहे. याबद्दलचं नवीन संशोधन आणि त्यासंदर्भातील माहिती याचा उहापोह या चर्चासत्रामध्ये केला जात आहे. तसंच परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून शोधनिबंध सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेला 3 राज्यातील सुमारे 400हून अधिक डॉक्टरांनी उपस्थिती लावली आहे. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे इथला बेपत्ता तरुण कृष्णात निवृत्ती पाटील याचा मृतदेह धामणी नदीपात्रातील आकुर्डे पाणवठ्याजवळ सापडला. मृत कृष्णात पाटील यांच्या डोक्याला आणि मानेवर जखमा दिसून येत आहेत. त्यामुळे मारहाण करून आणि गळा दाबून कृष्णाचा खून केला असल्याचा संशय आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याची चर्चा आहे. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे इथला कृष्णात निवृत्ती पाटील हा 40 वर्षीय तरुण बुधवारी सकाळी शेतात वैरणीसाठी गेला होता. वैरणीसाठी पत्नी रेखा काही वेळानं शेतात गेली होती. रेखानं घरी येऊन पती कृष्णात घरी आला नसल्याचं सांगून गावात आरडाओरडा सुरू केला. कृष्णात घरी न आल्यानं वडील निवृत्ती पाटील यांनी पन्हाळा पोलिसात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. 4 दिवसानंतर कृष्णात पाटील याचा मृतदेह धामणी नदीत आकुर्डेच्या खडीगौंड पाणवट्याजवळ आढळून आला. यावेळी कृष्णात याच्या डोक्यात आणि मानेवर जखमा आढळून आल्या. या प्रकरणी पत्नी रेखा हिला पन्हाळा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. लग्न जत्था, शूटिंग, शर्टिंगसाठी गांधीनगर इथलं पुष्कर साडी दालन संपूर्ण जिल्ह्यातील लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. खरेदीसाठी ग्राहकांच्या मनपसंतीच्या साड्या आणि कपडे योग्य दरात आणि गॅरंटीसह मिळत असल्यानं पुष्कर साडी दालन लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. ग्राहकांचा विश्वास संपादित करणाऱ्या या दालनानं मान्सून सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये 55% डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या दालनाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. लग्नजत्था आणि सणासुदीसाठी वस्त्र खरेदी करण्याचं एकमेव ठिकाण म्हणून गांधीनगरचा उल्लेख केला जातो. वस्त्र खरेदीची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ही गांधीनगरची ओळख आहे. याच नगरीत इचलकरंजी जनता सहकारी बँकेसमोरील श्रीराम क्लॉथ मार्केटमध्ये पुष्कर साडी दालन सुरू करण्यात आलंय. अगदी अल्पावधीतच पुष्कर साडी दालनानं आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
फॅन्सी प्रिंटेड साड्या, 6वारी 9वारी कॉटन साड्या, कलकत्ता, बागलपुरी, बनारसी शालू, प्युअर सिल्क यासह विविध व्हरायटीच्या साड्यांचा खजिनाच या दालनात उपलब्ध करण्यात आलाय. याशिवाय सुटिंग शर्टिंगही या ठिकाणी उपलब्ध आहे. लग्न जथ्याची खास सोय या ठिकाणी असल्यानं मनमुरादपणे खरेदीचा आनंद ग्राहकांना घेता येतो. खास ग्राहकांसाठीच पुष्कर साडी दालनानं मान्सून सेल सुरू केलाय. यामध्ये तब्बल 55% डिस्काउंट देण्यात येत असल्यानं खरेदीसाठी ग्राहकांची पावलं इकडे वळू लागली आहेत. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्यानं ग्राहकांनी पुष्कर दालनाला लवकरात लवकर भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या विनाशकारी प्रलयामध्ये अडकलेल्या हजारो यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी अखिल भारतीय मारवाडी युवा मंचनं त्यांच्या राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता कोषमधून 1 कोटी रुपयांचं साहित्य पाठवलं आहे, अशी माहिती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उत्तराखंडमध्ये नैसर्गिक प्रकोपाचं विक्राळ स्वरूप अनुभवावं लागत असून आज अखेर हजारो यात्रेकरूंना जीव गमवावा लागलाय, तर 50,000 यात्रेकरू विविध ठिकाणी अडकलेत. यामध्ये महाराष्ट्रातील 3,000हून अधिक यात्रेकरूंचा समावेश आहे. या लोकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे. ही मदत देण्यासाठी मारवाडी युवा मंच पुढे सरसावला असून त्यांच्यातर्फे जेवण, ब्लँकेट्स आणि औषधांचा समावेश असलेला पहिला ट्रक गुरुवारी ऋषिकेश इथं पोहोचलाय. या मदत साहित्याचं वितरण कॅम्पमधील लष्करी जवानांच्या सहाय्यानं सुरू आहे. हरिद्वार इथल्या मुख्य कॅम्पद्वारे स्थानिक पदाधिकारी याची देखरेख करत असून उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, डेहराडून इथं रविवारपासून शिबिर सुरू होत आहे. महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी हरिद्वार इथं विशेष मदत केंद्र सुरू केलं आहे, अशी माहितीही ललित गांधी यांनी दिली आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही मार्गावरील एकेरी वाहतूक मार्ग बंद करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत शहर वाहतूक शाखेकडे 15 दिवसात लेखी सूचना हरकती कळवाव्यात असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलंय. कोल्हापूर शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतीये. त्यामुळे काही मार्ग एकेरी करून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. शहरात मोटार वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारस्वत बँक, मीन्स गल्ली रोड, लंबे तिकीट चौक, शनिवार पोस्ट ऑफिस रोड, मुन्शी पालकर चौक या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या मोटर वाहनांसाठी एकेरी वाहतूक प्रवेश बंद करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांच्या सूचना, हरकती असल्यास 15 दिवसात लेखी स्वरूपात शहर वाहतूक शाखेकडे कळवावं असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी केलंय. सामाजिक समस्या सोडवायच्या असतील तर जनतेच्या अपेक्षा आणि त्या प्रश्नांची जाण असणं आवश्यक आहे. त्यासाठी भाजपच्या वतीनं महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात येईल, असं प्रतिपादन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी केलं. इचलकरंजी इथं भाजप महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. इचलकरंजी इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शुभदा जोशी तर इचलकरंजी शहराध्यक्षपदी वैशाली नायकवडे यांची एकमतानं निवड करण्यात आली. यावेळी शुभदा जोशी आणि वैशाली नायकवडे यांनी महिलांच्या जागृती करून समाजातील समस्या सोडवण्यासाठी महिलांनीच आता पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, पंचायत समिती सदस्या रेश्मा सनदी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं अनेक घोटाळे केले आहेत. याबाबत जागृती करून गोरगरिबांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे असं सांगितलं. आमदार सुरेश हळवणकर यांनी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. मेळाव्याला नगरसेविका अक्काताई कोडगी, लीलाताई शिंदे, बाबा देसाई, विलास रानडे, शहाजी भोसले, प्रवीण खामकर, धोंडीराम जावळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जगात कामगारांच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत कामगारांच्या मूलभूत मागण्यांसाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे, असं मत इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयप्रकाश छाजेड यांनी व्यक्त केलं. इचलकरंजी इथं आयोजित इंटक प्रतिनिधींच्या अधिवेशनात ते बोलत होते. कामगारांच्या वाढत्या समस्या आणि त्याबाबत इंटकचं धोरण याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी इथं विविध क्षेत्रातील इंटकच्या प्रतिनिधींचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. प्रारंभी शामराव कुलकर्णी यांनी अधिवेशनाचा उद्देश विशद करून कामगारांनी संघटित राहण्याचं आवाहन केलं. यावेळी इंटकच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अर्थकारण गरजा बदलत असताना अवास्तव मागण्या करणं अयोग्य आहे. भरकटलेल्या कामगार संघटनांच्या भूमिकेमुळे उद्योगधंदे बंद पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत न्याय मागण्यांसाठी सुरू असलेला इंटकाचा लढा योग्य असल्याचं माजी खासदार कलापण्णा आवाडे यांनी सांगितलं. आमदार जयप्रकाश छाजेड यांनी मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जगभरातील कामगारांचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
इंटक आपल्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या देशामधला कामगार वाचवायचा असेल, या राज्यामधला कामगार वाचवायचा असेल तर आपली पहिली जबाबदारी आहे की या देशामधल्या जातीवादी राजकारणाला वेळेप्रसंगी सगळे विचार बाजूला ठेवून संघर्ष करून थांबवण्याची जबाबदारी या देशामधल्या असंघटित कामगारांना न्याय देण्याकरता सरकारने निश्चितपणे पावलं उचलली पाहिजे. स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष होऊन गेले, अजून जर आम्ही न्याय नाही देऊ शकलो तर न्याय मिळणार नाही. कामगार नेते विठ्ठलराव कदम यांनी न्याय हक्कांसाठी रस्त्यावरील आंदोलन करण्याची तयारी कामगारांनी ठेवावी असं आवाहन केलं. अधिवेशनाला माजी मंत्री प्रकाश आवाडे, अशोक सौंदत्तीकर, गिरिराज मोहता, आनंदा दोपारे, के कांबळे, शिवाजी भोसले यांच्यासह इंटकचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगाच्या अर्थकारणामध्ये अरब देशांची भूमिका महत्त्वाची आहे, मात्र या राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित होणं कठीण आहे असं मत मुंबई इथल्या सेंटर ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे संचालक डॉक्टर अंकुश सावंत यांनी व्यक्त केलं. राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारपासून शाहू स्मारक इथं या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. यातील पहिलं पुष्प मुंबई इथल्या सेंटर ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे संचालक डॉक्टर अंकुश सावंत यांनी गुंफलं. अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक वसंत भोसले होते. पश्चिम आशियातील लोकशाही चळवळी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. जगाचं अर्थकारण अवलंबून असलेल्या इजिप्तवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला. भारताला पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलापैकी 65% तेल इजिप्तमधून येतं. लोकशाहीवादी राष्ट्र असूनही भारतानं अनेक बाबतीत मौन व्रतच धारण केलं आहे असं मत अंकुश सावंत यांनी व्यक्त केलं. पश्चिम आशियातील अर्थकारण, इतिहास, संस्कृती आणि आता होत असलेले बदल या विषयावर वसंत भोसले यांनी विचार मांडले. यावेळी राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर जयसिंगराव पवार, राजदीप सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक डॉक्टर एस चौगले यांची केनिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. या परिषदेत सहभागी होणारे ते एकमेव भारतीय आहेत. दूरशिक्षण क्षेत्रांतर्गत कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमासंदर्भात आफ्रिका खंडातील शिक्षकांना डॉक्टर चौगले हे प्रशिक्षण देणार आहेत. आफ्रिका खंडासाठी व्हिजन 2020 अंतर्गत विकासातील नवी आव्हानं या विषयावर केनिया इथं कॅथलिक युनिव्हर्सिटीत 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक डॉक्टर एस चौगले यांची या परिषदेसाठी एकमेव निवड झाली आहे. डॉक्टर चौगले हे दूरशिक्षण क्षेत्रासंदर्भात आफ्रिका खंडातील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्राथमिक शाळा स्तरावर कौशल्यपूर्ण व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासंदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. याच्यामध्ये मांडत असताना स्वयं अध्ययन साहित्य कशी निर्मिती करायचं, एखादी व्हिडिओ कॅसेट कशी तयार करायची आणि हे कॅसेट तयार केल्यानंतर ॲक्च्युली विद्यार्थ्यांना समर्थन कसं द्यायचं या संबंधीची कल्पना त्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे. इवन त्या देशाने जर एखादा प्रोग्राम डेव्हलप करायचा असेल तर तो डेव्हलप करताना कसा करावा या संबंधीची देखील माहिती त्या देशातल्या त्या तज्ज्ञांना मिळावी ही अपेक्षा ठेवून हे आर्टिकल लिहिण्यात आलेलं आहे. डॉक्टर चौगले हे गेली 22 वर्ष दूरशिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते भारतीय दूरशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर एस चौगले यांची केनिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मध्यवर्ती एसटी बस स्थानकासमोर असणाऱ्या श्री महालक्ष्मी चेंबरमधील बेसमेंटमध्ये व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी खाजगी पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर कामासाठी आलेले काही प्रवासी आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी तात्पुरतं पार्किंग करतात. पण या पार्किंगची देखभाल करणाऱ्या विष्णू आनंद कांबळे याच्याकडून वाहनधारकांची खुलेआम आर्थिक लूट होत आहे अशी तक्रार वाहनधारकांमधून होत आहे. इतकंच नव्हे तर नेहमीच उर्मट वर्तन करणाऱ्या विष्णू कांबळेनं प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहन संख्येमुळे मध्यवर्ती एसटी बस स्थानकासह सर्वच ठिकाणी पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यावर उपाय म्हणून मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात कामासाठी येणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांना श्री महालक्ष्मी चेंबरमधील बेसमेंट एक आधार वाटतो. या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी या ठिकाणी विष्णू आनंद कांबळे याला पार्किंग व्यवस्थापक म्हणून नियुक्त केला आहे. या ठिकाणी पार्किंग होणाऱ्या वाहनासाठी त्याच्याकडून 5 ते 30 रुपयांपर्यंत वाहतूक शुल्क आकारलं जातं. पण वाहनांच्या सुरक्षिततेची काळजी मात्र त्याच्याकडून घेतली जात नाही.
महालक्ष्मी चेंबर्समधील व्यापारी आणि अन्य नागरिकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनं या बेसमेंटमध्ये लावली जातात. आजवर याच पार्किंगमधून 5 ते 10 वाहनं चोरीला गेली आहेत. पार्किंग लॉटमधील वाहनातील पेट्रोल चोरीला जाणं ही सुद्धा नित्याचीच बाब आहे. अनेक वाहनांची मोडतोड आणि नासधूसही झाली आहे. पण या कोणत्याही गोष्टीची जबाबदारी कांबळे घेत नाही. त्याच्या या मनमानी विरुद्ध वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. या सर्व माहितीची शहानिशा करून वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनाही विष्णू कांबळे यानं शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याबद्दल कांबळे याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. इचलकरंजी इथं लाकूड ओढण्याच्या बैलगाडी शर्यती संपन्न. कागल इथं 2000 वृक्ष लागवड नगर परिषदेचा उपक्रम. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments the wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. सी क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू. गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231-266-8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ
आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ॲडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि दूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथं राबवले जातात विविध उपक्रम. इथं दिला जातो मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय, योगा, मल्लखांब, रोप योगा यांचं विशेष प्रशिक्षण, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी यांचं प्रशिक्षण, निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम. इथं दिलं जातं लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, सुसज्ज इमारत. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा. दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल इस्पुर्ली. फोन 96 65 60 10 40 आणि 94 20 58 52 90. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुले रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. आरती
30 इंचाची चीज जेव्हा आमच्याकडे 30 इंचाची होते तेव्हा त्यातला स्पीड शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. HF Jewelers, change your style. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापुर. फोन 2666615. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत चुरशीनं आणि उत्कंठावर्धक झालेल्या बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत सुधाकर गोपाळ कोकरे यांच्या बैलानं खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रात केवळ इचलकरंजीत होत असलेल्या या ऐतिहासिक शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिनदाती गटात निलेश धोंडीराम जाधव यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला. कर्नाटक बेंदुरानिमित्त इचलकरंजी शेतकरी बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं पाळीव जनावरांच्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धा इचलकरंजीच्या संस्थान काळापासून सुरू असल्यानं या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व आहे. पाळीव प्राण्यांच्या शर्यतीवर सरकारनं घातलेल्या निर्बंधामुळे परंपरेनुसार सुरू असलेल्या या स्पर्धा गतवर्षी खंडित झाल्या होत्या. मात्र सरकारनं निर्बंध उठवल्यानं पुन्हा यावर्षी बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यती घेण्यात आल्या.
या शर्यतीचं उद्घाटन माजी आमदार अशोक जांभळे, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक आर्गे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. बिनदाती बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत 11 तर खुल्या गटात 6 बैलांनी सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीनं झालेल्या या शर्यतीतील खुल्या गटात सुधाकर गोपाळ कोकरे यांच्या बैलानं 35.4 सेकंद इतकी वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. सचिन कुमार हाबळे यांच्या बैलानं 36.4 सेकंद वेळ नोंदवून द्वितीय क्रमांक मिळवला, तर भूपाल श्रीपाल वठारे यांच्या बैलानं 36.6 सेकंद वेळ नोंदवून तृतीय क्रमांक पटकावला. बिनदाती बैलांच्या गटात निलेश धोंडीराम जाधव यांच्या बैलानं 31 सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. संजय आनंदराव जगताप यांच्या बैलानं 32 सेकंद वेळ नोंदवून द्वितीय, तर संजय शंकर तेलनाडे यांच्या बैलानं 33 सेकंद वेळ नोंदवून तृतीय क्रमांक पटकावला. माजी खासदार कलापण्णा आबाडे, जनता बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांच्यासह मान्यवरांनी शर्यती पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. शर्यती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संपत जामदार, बाळासाहेब कलागते, नंदू पाटील, शांत मगदूम, राजू बचाटे यांच्यासह नियोजन समितीने परिश्रम घेतलं. महाराष्ट्रात केवळ इचलकरंजी इथं होणाऱ्या या लाकूड ओढण्याच्या शर्यती मोठ्या जल्लोषात पार पडल्या. यावर्षी या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फायबर आणि सिपोरेक्स मध्ये बनवलेल्या चित्रशिल्पांचं प्रदर्शन स्वामिनी कंपोजर या संस्थेच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक कलात्मक आणि शोभिवंत वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. स्वामिनी कंपोजर या संस्थेकडून फायबर आणि सिपोरेक्स मधील बनवलेल्या निरनिराळ्या कलात्मक चित्रशिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये गृहसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये सिपोरेक्स स्टोन, मार्बल, फायबरपासून बनवलेली शिल्प, बांबू आणि लाकडापासून बनवलेली खुर्ची, सोफा सेट, फ्लॉरपॉट, विंडचाईम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर भेटवस्तू देण्यासाठी अनेक लहान मोठ्या वस्तूंचाही समावेश आहे. शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा, वॉटर फाउंटन, 8 फुटी चिनी ड्रॅगन पिलर, शिवरायांची मूर्ती, राधाकृष्ण, हनुमान, अंबाबाई यासारख्या विविध कलात्मक वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आलाय. हे प्रदर्शन 24 जून पर्यंत शाहू स्मारक इथं सुरू राहणार आहे. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या इंगळे कुटुंबियांच्या घरावर हल्ला करून मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं होतं. जिल्हा प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी, या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या इंगळे कुटुंबियांच्या घरावर जातीय द्वेषातून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इंगळे यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. याबाबत पन्हाळा तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला होता. 8 महिने होऊनही इंगळे कुटुंबियाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणतीही मदत मिळालेली नाही. या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या साथीला बैल हा जीवाभावाचा सोबती असतो. वर्षभर शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून बेंदूर सण साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कुंभार गल्लीत विक्रीसाठी ठेवलेल्या मातीच्या आणि रंगवलेल्या बैलजोड्या लक्ष वेधून घेत आहेत. बळीराजाचा खरा मित्र असणाऱ्या वृषभराजाच्या सन्मानाचा पोळा हा सण अर्थात बेंदूर रविवारी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्तानं घरोघरी मातीच्या बैलांची पूजा केली जाते. कुंभारवाड्यात मातीचे बैल बनवले जात होते, मात्र गेल्या काही वर्षापासून प्लास्टरपासून बैल बनवले जात आहेत. या बैलांना आकर्षक रंग दिल्यानं या बैलजोड्या घेण्याकडे कल वाढला आहे. आकर्षक ठेवणीबरोबरच बागदार शिंग, पाठीवर रेशमी कापड, डोळ्यातला जिवंतपणा आणि प्लास्टरच्या टिकाऊपणामुळे बैलजोड्यांची किंमत 200 ते 500 रुपये इतकी आकारली जात आहे, तर मातीच्या बैलजोड्या 15 ते 20 रुपयांना विकल्या जात आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत कागल नगर परिषदेच्या वतीनं 2000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ झाला. यावेळी कागलमधील नागरिकांना कचरा एकत्रित करण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचं वाटप करण्यात आलं. कागल नगर परिषदेच्या वतीनं शहरातील 2000 वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ केला. फिल्टर हाऊस ते श्रमिक वसाहत मार्गावर वृक्षारोपण करण्यात आलं. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अंजुम मुजावर प्रमुख उपस्थित होत्या. नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शहरातील नागरिकांना घरातील कचरा एकत्रित करण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्ष मारुती मदारे, भैया माने, बाळ पाटील, पक्षप्रतोद रमेश माळी, बाबूराव पाटील, रशीद मुजावर, नगरसेवक मनोहर पाटील, संजय चितारी, प्रवीण गुरव, आशाकाकी माने, नम्रता कुलकर्णी, सन्मती चौगले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांच्यासह पालिकेचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. कागल इथं सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं आज निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी शासनाच्या टोल वसुलीच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
कागल इथं आज सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं निषेध फेरी काढण्यात आली। गैबी चौक इथून फेरी सुरुवात करण्यात आली। मेन रोड, खर्डेकर चौक, नगरपालिका, शिवाजी महाराज चौक मार्गे फेरी एसटी बस स्थानकासमोर नेण्यात आली। यावेळी शासनानं टोल वसुलीसाठी दिलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली। निषेध फेरीत रिपाईचे उत्तम कांबळे, शिवसेनेचे राजू साळुंखे, नगरसेवक प्रवीण गुरव, भैया इंगळे, संजय कदम, संजय चितारी, नम्रता कुलकर्णी यांच्यासह इंद्रजित घाटगे, प्रकाश जाधव, सचिन घोरपडे, सुलोचना साळुंखे आदी सहभागी झाले होते। आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर। शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी। केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात येत्या 3 वर्षात 60,000 कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्प पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। इचलकरंजी इथं झालेल्या अपघातात तरुण छायाचित्रकाराचा दुर्दैवी अंत। शासकीय कार्यालयाच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचा अभाव, बी न्यूजचं विशेष वृत्त। आणि सिरियल किलिंगच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात भिकाऱ्यांची हकालपट्टी मोहीम सुरू। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।